दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. आमचं चॅनल आपल्या स्वतःची प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजचा विषय आपण माढा लोकसभा मतदारसंघ आणि शरद पवार असा याला आपण नाव दिलेलं आहे. कारण शरद पवार यांचा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये फार इंटरेस्ट आहे. 2009ला पुनर्रचना झाल्यानंतर पहिले खासदार ते या मतदारसंघाचे शरद पवारच होते. नांदवळ हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यातल्या म्हणजे खटाव फलटण भागामध्ये तिकडे त्यांचं गाव आहे. आणि ते गाव मूळ त्यांचं गाव आहे पवारांचं, आणि ते मूळ गाव ह्या मतदारसंघात असल्यामुळे आपण या मतदारसंघात उभारतो असं त्यांनी जाहीर केलं होतं आणि ते विजयी झाले मोठ्या मताने. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघावर नेहमीच शरद पवारांचं प्रेम राहिलं, लक्ष राहिलं. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पवारांचा प्रभाव आहे. माढा लोकसभा मतदारसंघावर तर जास्तच, कारण तो साखरपट्टा आहे सगळा. सगळे साखर कारखानदार आणि त्यांचे समर्थक असणारे नेते पूर्वीचे याच मतदारसंघात आहेत. आता ते सगळे कोणी भाजपमध्ये आहेत, कोणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. मात्र पवारांना ते आजही मानतात. त्यामुळे पवारांचं माढा लोकसभा मतदारसंघावर कायम लक्ष असतं. बारामतीच्या शेजारचा हा मतदारसंघ. ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे सध्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि पवार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे. रणजितसिंह निंबाळकर हे जेव्हा खासदार झाले भाजपचे, त्यानंतर त्यांनी एकही संधी सोडली नाही पवारांवर टीका करण्याची. बारामतीवरच ते टीका करायचे, बारामतीकरांवरच टीका करायचे. म्हणजे ते अजित पवार यांच्यावर पण टीका करायचे, सुप्रिया सुळे यांच्यावर पण टीका करायचे. मात्र अजित पवार आता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या हाकेला साथ देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महायुतीमध्ये सामील झाले, तेव्हापासून खासदार निंबाळकरांची भाषा अजित पवार यांच्याबद्दलची थोडीशी बदलली. अगोदरपासून थोडं सुतोळ होतंच, ते अजित पवारांबद्दल कमी बोलायचे, मात्र आता तर ते कौतुक करतात. मात्र शरद पवार यांच्यावर त्यांची टीका सतत सुरू असते. यामुळेच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांचा इंटरेस्ट जास्त आहे 2024च्या निवडणुकीत. कारण 2019ला जेव्हा विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, अचानक प्रवेश केला आणि शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला, त्यामुळं पवारांना या मतदारसंघात फारसं काही करता आलं नाही. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन इथली निवडणूक लढवायला लावली होती. मात्र आता 2024ला त्यांच्यापाशी भरपूर वेळ आहे आणि या काळात ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधामध्ये चांगला उमेदवार देण्याची चाचपणी करतायत. महादेव जानकर रासपचे नेते, धनगर समाजाचे नेते, हे त्यांचं मोठं प्रस्त या भागामध्ये, त्यांना मानणारा मतदार आहे, त्यांना त्यांनी पुढं करण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप तिकीट जाहीर नाही केलेलं, परंतु त्यांचं लक्ष इथे नाराजीवर आहे. या माढा लोकसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत जी काही नाराजी होईल त्याचा फायदा उचलता येईल का याकडे आहे. मात्र मूळ कारण असं की निंबाळकर यांनी आतापर्यंत पवारांवर अनेक वेळ टीका केलेली, याची कारणं पण अनेक आहेत. निरा देवघर धरणाचं जे पाणी आहे, जे कॅनॉल वाटे देता येत नाही किंवा जे कॅनॉलच पूर्ण येत, म्हणून ते पाणी म्हणजे विहीरमध्ये सोडून पुढं ते डाव्या आणि उजव्या कालव्याला दिलं जातं पाणी. हे जे पाणी आहे, या पाण्यावरून सुद्धा निंबाळकर यांनी बारामतीकरांवर खूप टीका केली होती. डाव्या कालव्याला जास्त पाणी नेतात, उजव्या कालव्याला कमी पाणी मिळतं, त्यामुळे पंढरपूर, फलटण, माळशिरस या सर्व भागावर अन्याय होत असं त्यांचं म्हणणं होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यामध्ये बदल घडवून आणला होता आणि जास्त पाणी उजव्या कालव्याला, कमी पाणी डाव्या कालव्याला केलं होतं. परत अजित पवार, शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन केली, त्यानंतर पुन्हा त्यामध्ये चेंज करण्यात आला. अशा अनेक प्रश्नांवरनं, अगदी रेल्वेचा प्रश्न असेल किंवा सिंचनाच्या पाण्याचे प्रश्न असेल फलटण बारामतीमधले, या सर्व प्रश्नांवरनं, रस्त्याच्या प्रश्नांवरनं खासदार निंबाळकर यांनी आतापर्यंत शरद पवार यांना खूप टार्गेट केलेलं आहे. रेल्वे, जो पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग आहे, त्याच्या विलंबाकरता सुद्धा महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे, शरद पवारच जबाबदार आहेत. अगदी असं त्यांनी पत्र सुद्धा रेल्वे मंत्र्यांना लिहिलं आहे की अनेक वर्ष हा मुद्दा त्यांनी रखडवत ठेवला मुद्दा म्हणून, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आता जेव्हा निंबाळकरांना असं वाटतं की दुसरी टर्ममध्ये आपलं सहज तिकीट मिळेल आपलं काम बघून किंवा आपल्याला वरिष्ठ नेत्यांची असणारी जी काही मदत आहे याच्यामुळं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजित पवार गट सुद्धा एकदम उठून बसला. रामराजे नाईक निंबाळकरांनी संजीवराजे निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केली, म्हणण्यापेक्षा त्यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली. आमचे 3 आमदार आहेत, एक विद्यमान विधान परिषदेचे आमदार, प्रत्येक तालुक्यात आमचं मतदान आहे असं त्यांनी सांगितलं. याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उचल खाल्लेली की भाजपने आम्हाला उमेदवारी द्यावी. आता त्यांचे समर्थक म्हणतात जरी भाजपने आम्हाला उमेदवारी दिली तरी आम्ही उभारणारच, म्हणजे इतकी तयारी केली. पण ह्याच्या पाठीमागं आता शरद पवारांचं बारीक लक्ष. शरद पवार हळूहळू माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आता इंटरफेअर करायला सुरुवात केली त्यांनी. महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचं सुतोवाच त्यांनी अगोदर केलं, पण आता त्यांचं लक्ष मोहिते पाटील यांच्यावर आहे. कदाचित मोहिते पाटील जर नाराज झाले आणि त्यांनी समजा उद्या ठरवलंच की भाजपमध्ये राहायचं नाही, किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये राहायचं नाही ठरवलं आणि उमेदवारी ठेवून अपक्ष लढायचं किंवा कुठल्या अन्य पक्षांमधून लढायचं ठरवलं, तर त्यांना
शरद पवार पायघड्या घालणार हे निश्चित आहे, कारण मोहिते पाटलांना हा मतदारसंघ पाठ आहे. अशा पद्धतीनं आता त्या निंबाळकर जे रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकरांचं फलटण मान भागामध्ये जे काही चालू आहे ते सुद्धा पूर्वाश्रमीचे, म्हणजे अगदी मागच्या 6 महिन्यापर्यंत 8-10 महिन्यापर्यंत ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचे निष्ठावंत होते. त्यामुळं अजित पवारांना सुद्धा असं वाटत असणार की इथं खासदार निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये, कारण अगोदर बारामतीकरांवर प्रचंड टीका, त्यातनं अजित पवार यांनी केलेल्या अनेक निर्णयांना सुद्धा त्यांनी बदललेले, जे पाणी वाटपाचे वगैरे होते ते. त्यामुळं अजित पवार यांचं सुद्धा फारसं काही प्रेम खासदार निंबाळकरांवर नाही आहे. केवळ देवेंद्र फडणवीस हे त्यांचे नेते आहेत खासदार निंबाळकरांचे, म्हणून कदाचित जर समजा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर त्यांचा प्रचार करण्याचा ते आदेश देतील. मात्र अजित पवारांच्या मनात सुद्धा खासदार निंबाळकर यांच्याविषयी आपुलकी प्रेम असण्याचं काही कारण नाहीये, कारण खासदार निंबाळकर यांनी आत्तापर्यंत अनेकदा बारामतीकर म्हणूनच टीका केलेली आहे. बारामतीकर म्हटलं की शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार हे सगळेच येतात, कारण बारामती मतदारसंघामध्ये कुठली जरी योजना नेली की ती पाणी नेलं समजा त्या भागामध्ये तर ते अजित पवार सुद्धा त्यामध्ये पुढाकार असतो. अशा सगळ्या परिस्थितीमुळं सध्याची जी स्थिती आहे माढा लोकसभा मतदारसंघातली, तिथं आता पवारांचा की फॅक्टर ठरतो असं वाटायला लागलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या सुद्धा ज्या भेटी झालेल्या आहेत, मध्यंतरी जेव्हा विजयदादांची तब्येत ठीक नव्हती तेव्हा सांगोल्यात खरं तर दोघं भेटले, मात्र ते शरद पवार पुन्हा अकलूजला गेले. अकलूजला जाऊन त्यांनी शिवरत्न बंगल्यावर रात्री त्यांची भेट घेतली, चर्चा केली. नंतरच्या काळात सुद्धा अनेक वेळा सुप्रियाताई सुळे असतील किंवा विजयदादा असतील यांच्या भेटी झालेल्या आहेत, गाठीभेटी झालेल्या अनेकदा अशी वृत्त प्रसिद्ध झालेली आहेत, काही फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा सारखी चर्चा असते की मोहिते पाटील जर समजा भाजपने त्यांना डावललं तर शरद पवार हे त्यांना तातडीनं आपलंसं करून त्यांना उमेदवारी देऊ शकतात. आणि ही मात्र भाजपकरता धोक्याची घंटा असणार आहे, कारण जरी वरवर आत्ता इथं बरेचसे नेते जरी आता भाजपबरोबर आहेत असं वाटत असलं तरी अंतर्गत मतदार आणि बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, आमदार भाजपकडे जातील, भाजपबरोबर मित्रपक्ष म्हणून मैत्री जपायचा प्रयत्न करतील, पण खालचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मनामध्ये अजून सुद्धा शरद पवार यांच्याबद्दल प्रेम आहे. आणि हे एखादी निवडणूक झाल्याशिवाय जाणवणार नाहीये. त्याकरता लोकसभा ही शरद पवार यांच्याकरता आणि भाजपकरता लिटमस टेस्ट आहे. आणि त्यातल्या त्यात माढा लोकसभा मतदारसंघ जो अगदी बारामतीच्या शेजारचा आहे आणि ज्याचं नेतृत्व पवारांनी केलेलं आहे यापूर्वी, यामुळं आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये उद्भवणाऱ्या राजकीय परिस्थितीकडे पाहून शरद पवार निर्णय घेतील. मात्र असा निर्णय मोहिते पाटील घेतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण निवडणुका आल्या की वावड्याही खूप असतात, चर्चाही खूप असतात, नाराजी अनेकांची असते. मात्र सगळेजण आपली नाराजी उघड दाखवत नाहीत. काही लोक मनामध्ये ठेवून काम करतात, पुढच्या संधीची वाट बघतात. काही जण ॲग्रेसिव्हली पुढे जातात, काही हो आम्ही लढणार असं म्हणतात. बघू आता मोहिते पाटलांचं काय होतंय, नक्की तिकीट मिळतंय कोणाला, निंबाळकरांना, मोहिते पाटलांना की रामराजे निंबाळकरांना की आणखीन ह्या सगळ्या याच्यावरचा पर्याय म्हणून चौथाच उमेदवारी तर येतोय हे पाहणं गरजेचं आहे. मात्र या मतदारसंघावर शरद पवारांचं लक्ष आहे. याचं कारण निंबाळकरांचं आणि त्यांचं असणारं राजकीय वैर. नमस्कार.